हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस. तू बालके व तान्हुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहेस. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहेस. आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र आणि तारे यांच्याकडे पाहावे, तर मरते मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहेस. त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहेस. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहेस. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस. चेरडे मेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. शालोम प्रियजन हो, पुन्हा एक वार आजच्या रविवारी अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, तुझे नाव किती थोर आहे. तुझे अंगुली कार्य किती महान आहे. आम्ही अचंबित होतो. तरीही प्रभू, तू आमच्यावर प्रेम करतोस. तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे तू आमचं रक्षण करतोस. प्रभू, आम्ही खरोखरच तुझे ऋणी आहोत. तुझे मनापासून आभार मानतो या नवीन दिवसाच्या आशीर्वादाबद्दल, या नवीन रविवारच्या आशीर्वादाबद्दल. प्रभू, आज आम्ही सर्वजण तुझी उपासना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. एका ठिकाणी नसो, वेगवेगळ्या ठिकाणी असो, परंतु तरी देखील आम्ही एक मनाने, खरेपणाने, आत्म्यानं तुझी उपासना करण्यासाठी जमलेलो आहोत. प्रभू, प्रार्थना करतो, आमची उपासना तू मान्य करून घे. आमच्या उपासनेमधून तुझं गौरव होऊ दे, तुला आनंद मिळू दे. प्रभू, तू आम्हाला आशीर्वाद देण्यास आतुर आहेस हे आम्हाला माहीत आहे. आणि हा आशीर्वाद आम्ही आमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना द्यावा यासाठी आमचं सहाय्य कर. तुझं नाव इतरांना सांगण्यासाठी आम्हाला शक्ती सामर्थ्य दे. प्रभू, आजची उपासना आशीर्वादित कर. तुझं नाव उंचावलं जाऊ दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला प्रियजन हो, प्रभूची उपासना करूया. सर्वोच्च नाव, सर्वोन्नत नाव येशूचं नाव. त्या येशूच्या नावाची महती वर्णूया गीतांमधून. अबनेर या गीतांमध्ये आपलं पुढारीपण करतोय. त्याच्याबरोबर आपल्या परिचयाची ही गाणी आहेत, आपण गाऊया. हो, आपण गाऊया. नुसतं त्यालाच गायला लावायचं नाही आहे, तो तर आपलं पुढारीपण करतोय. त्याच्याबरोबर आपण गायचं आहे. तुम्हाला शब्द स्क्रीनवर दिसतातच, मग जरूर गा आणि प्रभूची उपकार स्तुती करा.
नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। Yes, Lord, hallelujah. तेरा नाम की जय। यीशु की नाम। Death could not hold you, the weight to before you. You silence the boast of sin and grave. The heavens are roaring the praise of your glory. For you are raised to life again. You had no rival, you had no equal. Now and forever, God, you reign. Yours is the kingdom, yours is the glory, yours is the name above all names. That do not hold you, the weight to before you. You silence the boast of sin and grave. Heavens are roaring the praise of your glory. For you are raised to life again. You had no rival, you had no equal. Now and forever, God, you reign. Yours is the kingdom, yours is the glory, yours is the name above all name. What a beautiful name it is, what a beautiful name it is, the name of Jesus Christ my King. What a beautiful name it is, nothing compares to this. What a beautiful name it is, the name of Jesus. Yeshu naam, Yeshu naam, Yeshu naam, Yeshu naam ki jai. Yeshu naam, Yeshu naam, Yeshu naam, Yeshu naam, Yeshu naam, Yeshu naam ki jai.
जिंदगी का सफर है कठिन, आते हैं अवरोध पल छिन, दिन में मेघ स्तंभ, रात्रि अग्निस्तंभ, बन के राह चलाएगा मुझे। दिन में मेघ स्तंभ, रात्रि अग्निस्तंभ, बन के राह चलाएगा मुझे। मेरा दुखों का होगा दमन, आंसू पोंछेगा जो आंख होगी नम। मेरे दुखों का होगा दमन, आंसू पोंछेगा जो आंख होगी नम। राजा बन के जब बादलों पर आएगा, मैं भी उड़ उसके संग जाऊंगा। राजा बन के जब बादलों पर आएगा, मैं भी उड़ उसके संग जाऊंगा। मेरा इश्क है मुझको भला, वो है काफी है सदा सर्वदा। मेरा इश्क है मुझको भला, वो है काफी है सदा सर्वदा। दुख में रोग में हर मुसीबत में मेरे मन, वो है काफी है तुझे। दुख में रोग में हर मुसीबत में मेरे मन, वो ही काफी है तुझे। दुख में रोग में हर मुसीबत में मेरे मन, वो ही काफी है तुझे। मेरे मन, वो है काफी है तुझे। मेरे मन, वही काफी है तुझे। अबनेर, या सुंदर स्तुतिगीतांमधून तू आमचं पुढारीपण केलंस. प्रभूची स्तुती करण्यासाठी तुझे मनपूर्वक आभार. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज तळेगाव दाभाडे येथून मिसेस मंगला रुबेन वानखेडे प्रभूचं वचन वाचण्यासाठी आपलं पुढारीपण करतायत. तळेगाव येथे तळेगाव फेथ कम्युनिटी चर्चचे पास्टर रुबेन वानखेडे यांच्या त्या पत्नी आहेत. प्रभूचं वचन ऐकूया. आजच्या म्हणण्याकरता आपण कलसेकरास पत्र ह्याचा 2रा अध्याय आणि 8 ते 13 वचन ह्या ठिकाणी मी वाचत आहे. खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. त्याच्या ठाई तुमची सुनताई झाली आहे, परंतु ती माणसाच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुनतेच्या द्वारे तुमची सुनता झाली आहे. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्या मधून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठविलेही गेले आहात. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधाची क्षमा केली आहे. वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी देव आशीर्वादित करो. मंगलाताई, प्रभूचं वचन सुस्पष्टपणे वाचलत, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. आपल्या परिचयाचं गीत उपासना संगीतामधून आज आपण गाणार आहोत. ते गाऊया आणि आपलं दान
प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 548 क्रमांकाचं गीत गाऊया. सर्वांच्या परिचयाचं गीत आहे. हे अनेक मंडळांमध्ये नेहमी गायलं जातं आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान, आपलं दशांश परमेश्वराच्या सेवेसाठी परमेश्वराच्या भांडारामध्ये अर्पण करूया. पाया हा मंडळीचा प्रभू येशू राणा, उद्धव होती येसा शब्दे जले राणा, स्वर्गातूनी तो आला शोधाया नवरीते, स्वप्राण त्याने दिला खंडिली ती रक्ते, तो सर्व राष्ट्रांतूनी वेची तरी ती एक, विश्वास जन्म आणि तियेचा प्रभू एक, ती वंदी नामा एका एकान सेऊनी, आशेने चाले एका सत्कृपा पाऊनी, तिरस्काराने तीते मनुष्य पाहती, फुटी पाखंडी याते कंटाळे भारीती, तरी सदा सद्भक्त प्रभूला प्रार्थिती, ती शोक रात्र जाता हर्षेल प्रभाती, जगाच्या संग्रामात आशेने राहिती, त्रैक्याच्या ती ऐक्यात आनंदे वसती, गुरु तू आम्हाने सद्भक्त संगती, अनंत काळी देई स्वर्गात विश्रांती. आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण दान देऊ इच्छिता तर आपण जरूर आमच्याशी संपर्क करा. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण तू आमची काळजी घेतोस. तुझे अनेक आशीर्वाद तू आमच्या जीवनामध्ये पाठवतोस. प्रभू, तुझ्या विश्वासूपणाबद्दल, चांगुलपणाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला जे काही दिलं आहे त्यामधून अत्यंत अल्पसं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचं तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. तुझ्या सेवेसाठी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये तुझं महान अद्भुत कार्य होण्यासाठी या सर्व दानांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना तुझं सहाय्य मागतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनावर मनन करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे या वचनाचा उलगडा तू आम्हाला कर. तुझी इच्छा आम्ही समजून घ्यावी, तुझ्या आज्ञांचं आम्ही पालन करावं, यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव.
आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. आता प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत येतोय. आपल्या मनाची तयारी आहे ना? प्रभूची वाणी ऐकण्यासाठी आपले कान आतुर आहेत ना? मन तयार आहे ना? चला तर प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या अनेक भागांमध्ये या दिवसांमध्ये प्रचंड पावसामुळं जनजीवन खूप विस्कळीत झालं आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घरं कोसळली आहेत. पाण्यामध्ये काही जण वाहून गेले आहेत. अनेकांनी आपला जीव गमावला आहे. तर या सर्व नैसर्गिक आपत्तीमधून आपण जात असताना सुद्धा प्रभूनं तुमचं आणि माझं संरक्षण केलं, आमची काळजी घेतली, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आपण सर्व सुरक्षित आहात हा माझा विश्वास आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि अत्यंत कठीण दिवसांमध्ये प्रभूनं आपल्या सर्वांचा सांभाळ करावा, आपलं संरक्षण करावं, ही माझी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना आहे. मागच्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाची झाली आहे हा माझा विश्वास आहे. आपल्या मराठी भक्तीमध्ये सिस्टर पल्लवी मिस्त्री आणि उत्कर्ष जाधव यांनी अतिशय सुंदर गीतं सादर केली आणि प्रभूची आराधना करण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली आणि राष्ट्रभक्तीपर गीतं आपण गायली. त्यामधून या राष्ट्रावरचं, आमच्या देशावरचं प्रेमसुद्धा आम्ही प्रगट करू शकलो. त्याबद्दल मला खरोखर आनंद वाटतो आणि मी प्रभूची स्तुती करतो. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये सिस्टर अनघा थोरात यांनी मराठीमध्ये अतिशय सुंदर संदेश दिला. त्यांचा संदेश प्रत्येक वेळेला अतिशय सुंदर असतो. अतिशय सुंदर ओघवत्या भाषेमध्ये पवित्र शास्त्रातील वचनांचा उलगडा त्या अतिशय उत्तम रीतीने करतात. आम्हाला खरोखर त्यांचा खूप अभिमान आहे की ते आमच्या फेलोशिपमध्ये आहेत आणि प्रभूच्या वचनाची सेवा आपल्या या ऑनलाईन भक्तीमध्ये त्या वेळोवेळी करतात. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. इंग्रजीमध्ये सिस्टर संगीता कदम यांनी अतिशय सुंदर संदेश आपल्याकडे आणला. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आमच्याकडून कोणतीही अपेक्षा न करता प्रभूच्या वचनाची सेवा या बहिणी करतात आणि जे सर्वजण आपल्या भक्तीमध्ये सहभागी होतात त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये मी एक उपासना संगीतामधील एक गीत गायण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी फार सुंदर प्रतिक्रिया दिली. त्यामुळे मला खूप उत्तेजन मिळालं. खरं म्हणजे माझा तो एक अत्यंत लहानसा प्रयत्न होता. मी काही फार चांगलं गाऊ शकत नाही, परंतु माझी ही धडपड आहे की उपासना संगीतामधील अनेक गीतं जी आपण गात नाहीत ती गीतं गाण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना आवाहन आहे की आपण सुद्धा असाच प्रयत्न करावा. आपण वैयक्तिकरित्या आपल्या कुटुंबाच्या द्वारे, कदाचित आपल्या चर्चच्या क्वायरच्या द्वारे उपासना संगीतामधील जी गीतं सहसा गायली जात नाहीत त्या गीतांना चाली लावाव्यात, ती गीतं गावीत आणि ती गीतं आपण पॉप्युलर करूया. त्यासाठी की उपासना संगीतातील अधिक आणि अधिक गीतं मंडळीमध्ये गायली जावी. पहा, आजकाल असं झालं आहे की काही प्रमुख मंडळ्या सोडल्या तर उपासना संगीतातली गाणी आजकाल गायली जात नाहीत. मी हिंदी गीतांच्या विरुद्ध नाही आहे, परंतु पुष्कळदा आपल्या मराठी भक्तीमध्ये हिंदी गीतांचा भडीमार केला जातो. जणू काही मराठीमध्ये काही गाणीच उपलब्ध नाहीत किंवा काय असा संशय लोकांना येईल.
आणि म्हणून आपण अधिक आणि अधिक मराठी गाणी गायचा प्रयत्न करूया. आणि इतका सुंदर खजिना आपल्याकडे आहे, इतका सुंदर ठेवा आहे नाही का उपासना संगीतामध्ये. त्याचा उपयोग आपण करूया आणि तो आपण जगातील इतरांसाठी सुद्धा उपलब्ध करूया. मागच्या रविवारी आपण आपल्या भक्तीमध्ये भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा विशेष विचार केला आणि त्याला अनुलक्षून दोन्ही संदेश होते, मराठी आणि इंग्रजीमध्ये, आणि गाणीसुद्धा आपण ती गायली. या देशामध्ये आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात की आमची निष्ठा या देशाशी नाही वगैरे, परंतु वस्तुस्थिती ती नाही आहे नाही का, आम्हालाही माहीत आहे. परंतु कदाचित आम्हाला आमच्या आजूबाजूला जे आमचे मित्र आहेत, वेगवेगळ्या धर्माचे आहेत, त्यांच्यासमोर हे सत्य आम्हाला प्रगट करायला हवं की आम्हीसुद्धा या देशाचे नागरिक आहोत. अतिशय निष्ठेनं आम्ही या देशाशी प्रामाणिक आहोत, या देशावर आम्ही प्रेम करतो, या देशासाठी समर्पण करण्याची आमची तयारी आहे. या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं कधी कधी इतरांना सांगण्याची सुद्धा आम्हाला गरज असते नाही का. ही एक चांगली गोष्ट आहे की अनेक मंडळ्या अशा राष्ट्रीय सणाच्या निमित्त एकत्र येतात. चर्चमध्ये प्रार्थना होती, भक्ती होते, त्याचबरोबर झेंडावंदन केलं जातं. काही ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना, काही ठिकाणी सैन्य दलातील अधिकाऱ्यांना बोलावलं जातं. आणि मला असं वाटतं ही आमची फार चांगली साक्ष आहे नाही का. मी कदाचित हे पूर्वी सांगितलं असेल, परंतु पुन्हा एकदा सांगू द्या मला. मी ज्यावेळेस 7वीमध्ये शिकत होतो आणि एका हिंदू शाळेमध्ये मी शिकत होतो, त्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून 7वीला माझी निवड करण्यात आली होती स्पीच देण्यासाठी. विद्यार्थ्यांच्या वतीनं भाषण देण्यासाठी माझी निवड करण्यात आली होती आणि कदाचित ती माझी पब्लिक स्पीकिंगची सुरुवात असेल. अर्थात मला पहिल्यापासूनच स्टेजची भीती होती, आजसुद्धा भीती वाटते. परंतु प्रभू माझ्या अशक्तपणामध्ये त्याची कृपा पुरवतो आणि माझा उपयोग करून घेतो. त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. मागच्या रविवारी एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक प्रमुख पाळक आहेत, सेवक आहेत, आणि त्यांनी ज्यावेळेस आपली लिंक पाहिली त्यावेळेस त्यांच्यापैकी काही जण, 2 व्यक्ती ॲक्च्युली, माझ्यावर खूप नाराज झाल्या. ज्या पद्धतीनं आपण ऑनलाईन प्रभुभोजन घेतो हे त्यांना अजिबात मान्य नाही आहे आणि तुम्ही खोटं शिक्षण देता, चुकीचं शिक्षण देता, अशा प्रकारचा आरोप माझ्यावर करण्यात आला. आणि मला असं वाटतं की आपण यावर चर्चा करायला काय हरकत नाही. मी त्यांना साधं आव्हान केलं की पवित्र शास्त्रातून मला हे पटवून द्या की हे का अयोग्य आहे. तुम्ही म्हणता म्हणून चूक आहे असं मी मान्य नाही करणार. मला वचनामधून सांगा की या वचनाप्रमाणे हे अयोग्य आहे. आणि त्यांना ते करता आलं नाही. मी त्यांना विचारत होतो मला एक वचन सांगा, आणि शेवटपर्यंत ते वचन सांगू शकले नाहीत. पण आपल्याला एकमेकांची मतं पटत नाहीत. आमच्या परंपरा आहेत, आमच्या रूढी आहेत, आम्ही अनेक वर्ष काही गोष्टी करत आलो आहोत, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तसं झालं तरच ते योग्य आहे. परंतु देवाच्या वचनाप्रमाणे काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, याचा विचार आपल्याला करायला हवा. मला काय वाटतं यापेक्षा देव काय सांगतो, देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं, याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मयंक नोएल याने एक व्हिडिओ टाकला आणि एक पाळक आहे, सेवक आहे, अत्यंत जोरजोरानं संदेश देत आहे आणि त्याची एकंदर भाषा, त्याचा एकंदर पेहराव, मला असं वाटतं त्याने फार मोठी अशी सोन्याची माळ गळ्यात घातलेली आहे. त्याचे शर्टची बटणं उघडे आहेत. मला तो सेवकपेक्षा एखादा गुंडा किंवा एखादा राजकीय पुढारी जास्त वाटला. आणि त्याने एक विधान केलं, जर स्वर्गात जायचं असेल तर माझ्या चर्चला या, जर नरकात जायचं असेल तर दुसऱ्यांच्या चर्चला जा. एखादा सेवक असं बोलण्याचं धारिष्ट्य दाखवतो, हीच माझ्या दृष्टीने फार आश्चर्याची गोष्ट आहे की असली भाषा वापरणं. तो येशू ख्रिस्ताविषयी फार कमी बोलत होता. तो स्वतःविषयी आणि आपल्या मंडळीविषयी जास्त बोलत होता आणि अत्यंत कठोर शब्दांमध्ये तो लोकांवर टीका करत होता की त्यांनी त्याच्या चर्चमध्ये ज्या प्रकारे तो सांगतो त्याप्रमाणे ते वागले तरच ते स्वर्गात जातील, नाहीतर ते नरकात जातील. पहा, अशा प्रकारे
आज जगामध्ये वेगवेगळ्या मंडळ्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेवक सेवा करत आहेत. परंतु मला असं वाटतं एक विश्वासणारे एक सभासद म्हणून मंडळीचे आमच्यावर ही जबाबदारी आहे की आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालत आहोत का? आमची मंडळी देवाच्या वचनावर आधारित आहे का? जे संदेश आमच्याकडे येतात ते देवाच्या वचनावर आधारित आहेत का? की लोक आपल्या मनानं स्वतःच्या कल्पना सांगत आहेत? आणि तीच समस्या कलस्य येथील मंडळीमध्ये होती. कलस्य येथील मंडळीमध्ये अनेक चुकीचं शिक्षण आलं होतं आणि त्यासंबंधी मंडळीला सावध करण्यासाठी पौल हे पत्र कलस्य येथील मंडळीला लिहित आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं महत्त्व, प्रभू येशू ख्रिस्त कसा थोर आहे, प्रभू येशू ख्रिस्त कसा एकमेव आहे, याविषयी या पत्रामध्ये तो उहापोह करतो, चर्चा करतो, शिक्षण देतो आणि त्याचा अभ्यास आपण करत आहोत. कलस्सेकरास पत्र याचा 2रा अध्याय 8वं वचन मागच्या वेळेस आपण पाहिलं, एकच वचन आपण पाहिलं आणि आपण थांबलो आणि आज आपण 9 आणि 10 ही वचनं पाहणार आहोत. तर 8व्या वचनामध्ये आपण काय पाहिलं बरं? पौल असं म्हणतो, ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूल थापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. इंग्रजीमध्ये जो शब्द वापरलेला की नोबडी शुड मेक यू कॅप्टिव्ह स्लेव्ह, तुम्ही गुलाम होऊ नये. आणि आज अनेक ख्रिस्ती लोक वेगवेगळ्या विचारांचे गुलाम होतात, परंपरांचे, रूढीचे, याचे गुलाम ते होतात आणि वचनाला ते महत्त्व देत नाही. आणि म्हणून आम्हाला वचनाकडे वळण्याची आज गरज आहे. आणि हा धोक्याचा इशारा दिल्यानंतर मग 9व्या वचनामध्ये पौल असं म्हणतो, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. खरं आध्यात्मिक जीवन काय आहे, ख्रिस्तामधलं खरं जीवन काय आहे, याविषयी पौल मंडळीला सांगत आहे. कारण कलस्य येथील मंडळीमध्ये अनेक चुकीचे विचार होते. त्या ठिकाणी असं शिक्षण देणारे लोक होते की तुम्ही अमुक अमुक गोष्टी केल्या तर तुम्ही आध्यात्मिक होऊ शकता, अमुक अमुक दिवस तुम्ही पाळायला हवेत, तुम्ही हे खायला हवं, हे खायला नको, तुमची सुनता व्हायला हवी. आणि या गोष्टींचा ओहापोह याची चर्चा कलस्सेकरास पत्रामध्ये पौल करत आहे. आणि या परिस्थितीमध्ये, या पार्श्वभूमीमध्ये जे लोक आहेत त्यांना लिहिताना आता पौल असं म्हणत आहे की ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. कदाचित मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की कलस्सेकरास पत्र हे ख्रिस्टॉलॉजीचं पत्र आहे, की येशू ख्रिस्ताचं सिद्धांत, येशू ख्रिस्त कोण आहे, काय आहे, याचं शिक्षण देणारं हे पत्र आहे. आणि आता येशू ख्रिस्ताविषयीचं एक महत्त्वाचं विधान पौल या ठिकाणी करत आहे की येशू ख्रिस्तामध्ये देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. येशू ख्रिस्ताच्या दैवीपणाविषयी, देवत्वाविषयी त्या काळापासून ते आजपर्यंत अनेक लोक शंका घेतात की तो काय पूर्ण देव नाही, तो मानव होता, त्याने अनेक चांगल्या गोष्टी केल्या, परंतु तो मानव होता. कलस्य येथील मंडळीमध्ये असे शिक्षण देणारे लोक होते की ते असं सांगत होते की खरं म्हणजे जे दूत आहेत ते खरे दैवी आहेत आणि त्यांचा जो दर्जा आहे तो अत्यंत उच्च आहे आणि येशू ख्रिस्त त्याच्या खाली आहे. येशू ख्रिस्ताच्या वर सुद्धा देवाचे दूत आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पायऱ्या आहेत, डिफरंट रँक्स ऑफ एंजल्स. त्या देवदूतांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पातळीवर, स्तरावर असलेले असे देवदूत होते. आणि म्हणून आम्ही सुद्धा अशाच प्रकारे एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जाण्याचा प्रयत्न करायला हवा. अशा प्रकारचं चुकीचं खोटं शिक्षण देणारे लोक कलस्य येथील मंडळीमध्ये होते. आणि त्यांना उत्तर देण्यासाठी पौल असं म्हणत आहे, नाही, येशू ख्रिस्तामध्ये देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. Jesus is fully divine. The fullness of deity dwells in the Lord Jesus Christ. इंग्रजीमध्ये असं म्हटलं, येशू ख्रिस्तामध्ये
पूर्णपणे देव आहे, दैवीपणा आहे, हे आम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतं. येशूच्या मानवीपणाचे कदाचित अनेक उदाहरणं असतील की त्याला तहान लागली, तो थकला, तो रडला, वधस्तंभावर त्याने दुःख सहन केलं, तो मरण पावला. याच्यामधून त्याचं मानवीपण स्पष्ट होतं. पण त्याचं दैवीपण दाखवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, नाही का? त्याने चमत्कार केले, त्याने मेलेल्यांना उठवलं, खवळलेला समुद्र त्याने शांत केला, आणि सर्वात मोठी गोष्ट, तो मृत्यूवर विजय झाला, त्याचं पुनरुत्थान झालं. ही सर्वात मोठी गोष्ट त्याच्या दैवीपणाचा पुरावा होती. परंतु तरीसुद्धा लोक चुकीचं शिक्षण देत होते, आणि म्हणून पौलाला हे आवश्यक वाटलं की येशू ख्रिस्तामध्ये दैवीपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. येशू ख्रिस्त पूर्ण देव आहे. तो अर्धा देव आणि अर्धा मानव असा नाही, परंतु तो 100% देव होता, तो 100% मानव होता. आणि हे फक्त येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये शक्य आहे. जगामध्ये अशी कोणतीच व्यक्ती नाही, कोणताच देव नाही की जो पूर्णपणे मानव, पूर्णपणे देव होता. होय, कदाचित अनेक महापुरुषांमध्ये दैवीपणाचा अंश आहे अशा प्रकारे सांगितलं जातं, परंतु येशू ख्रिस्तामध्ये दैवीपणाचा केवळ अंश नव्हता, तो पूर्णपणे दैवी होता. ही वॉज डिव्हाइन कम्प्लिटली. तो पूर्णपणे देव होता, आणि म्हणूनच तो आमचं तारण करू शकतो. मानव म्हणून कदाचित त्याने आमच्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी केल्या असतील, परंतु त्यामुळे तो आमचं तारण नाही करू शकला. तो देव होता, आणि म्हणून त्यानं आमचं तारण केलं. तर हा सिद्धांत पौल या ठिकाणी सांगत आहे की येशू ख्रिस्त देव आहे. येशू ख्रिस्ताच्या ठाईच, दुसऱ्या कोणामध्ये नाही, येशू ख्रिस्ताच्या ठाईच सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. त्याच्यामध्ये एक अंशसुद्धा असं कमी नाही आहे. 99% तो देव आहे आणि 1% मानव आहे असं नाही. तो 100% देव होता, तो 100% मानव होता. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचं वैशिष्ट्य आहे. आणि कलसेकरास पत्रामध्ये येशू ख्रिस्ताविषयी सांगत असताना येशू ख्रिस्ताच्या या सिद्धांताचा उलगडा, याची उकल संत पौल करून देत आहे, प्रेषित पौल करून देत आहे. आणि पहा, हे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे समजून घेणं. येशू ख्रिस्त हा पूर्ण देव होता आणि आहे. योहान शुभवर्तमानामध्ये योहान प्रभू येशू ख्रिस्ताची जी ओळख करून देतो, योहान शुभवर्तमान 1 अध्याय 1 वचन, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. आणि मग 14 वचन, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तर संत योहान प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आपल्या शुभवर्तमानामध्ये करून देताना येशू ख्रिस्ताविषयी असं म्हणतो, प्रारंभी शब्द होता, म्हणजे प्रारंभी प्रभू येशू ख्रिस्त होता, तो देवासह होता, प्रभू येशू ख्रिस्त देवासह होता, आणि तो देव होता, तो प्रारंभापासून देव होता, आहे आणि असणार. आणि हे येशू ख्रिस्ताचं सत्य आम्ही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आम्हाला ते स्वतःला समजायला पाहिजे आणि आम्हाला ते दुसऱ्यांना सांगता आलं पाहिजे. आमचा सर्व विश्वास त्याच्यावर आहे. येशू ख्रिस्त जर देव नाही तर तो आमचं तारण करू शकत नाही. येशू ख्रिस्त जर मानव नाही तर तो आमच्यासाठी आपलं बलिदान देऊ शकत नाही, कारण देव मरू शकत नाही. तर येशूचं पूर्ण मानव असणं आणि पूर्ण देव असणं हे आमच्या तारणासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि हे सत्य आम्ही स्वतः समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कलसेकरास पत्राच्या अभ्यासामध्ये येशू ख्रिस्ताविषयीचं ज्ञान आम्हाला अधिक आणि अधिक स्पष्ट होईल, आणि त्याचा उपयोग आम्हाला आमच्या रोजच्या जीवनामध्ये, स्वतःचं ख्रिस्ती जीवन जगण्यामध्ये, येशू ख्रिस्ताची साक्ष इतरांना देण्यामध्ये निश्चित होईल. आणि म्हणून हा अभ्यास आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, नाही का? सर्वप्रथम पौल कलसे येथील मंडळाला हे सांगतो की येशू ख्रिस्त पूर्ण देव आहे, दैवत्व त्याच्यामध्ये पूर्णपणे वस्ती करतं, हे त्याने सांगितलं. आणि मग दुसरा भाग तो सांगतो, आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये, म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. पहिली गोष्ट, येशू ख्रिस्तामध्ये दैवीपणाची सर्व पूर्णता आहे.
हे सांगितल्यानंतर आता पाऊल म्हणतो की त्या येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही सुद्धा पूर्ण केलेले आहात. मग येशू ख्रिस्ताच्या पूर्णपणाचा आम्हाला काय फायदा आहे? पाऊल म्हणतो तुम्ही सुद्धा पूर्ण केलेले आहात. येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळं आम्ही सुद्धा येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होतो. आम्हाला स्वतःच्या प्रयत्नानं, स्वतःच्या शक्तीनं, स्वतःच्या बुद्धीनं हे करता येत नाही, परंतु देव आमच्यासाठी हे करतो की तो आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण करतो. बाई किती अद्भुत गोष्ट आहे ना. येशू ख्रिस्त आमच्यासाठी किती सुंदर अद्भुत कार्य करतो. योहान 10:10 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मी तर आलो आहे ते जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी आलो आहे. तो आम्हाला संकुचित मर्यादित जीवन देण्यासाठी आला नाही, परंतु तो आम्हाला विपुल पूर्ण जीवन देण्यासाठी आला आहे. आणि ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण होता, ती पूर्णता आमच्यामध्ये यावी ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून आम्हाला थोडक्यामध्ये संतुष्ट होऊन चालणार नाही. आमच्या आध्यात्मिकतेमध्ये आम्हाला पूर्ण व्हायचं आहे आणि तो प्रवास आम्हाला करायचा आहे. आम्ही या जगामध्ये असताना आम्ही प्रवासामध्ये आहोत. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही प्रवास करत आहोत. आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखतो आणि ती सुरुवात असते, परंतु मग त्या ओळखीचं रूपांतर अधिक 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 गहन दृढ विश्वासामध्ये, एकमेकांच्या संबंधामध्ये व्हायला हवं. आमचं जे नातं आहे ना प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर, ते अधिक आणि अधिक गहन व्हायला पाहिजे, दृढ व्हायला पाहिजे, खोल असं जायला पाहिजे. आम्ही संतुष्ट राहायला नको. नाही होय प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणार आहे, माझा प्रभू आहे, मी त्याला ओळखतो, त्याने वधस्तंभावर माझ्यासाठी प्राण दिला, हे फार चांगलं आहे, पण ते बेस आहे, ते फाउंडेशन आहे. त्याच्या पुढं आम्हाला जायचं आहे. येशू ख्रिस्ताची ओळख झाल्यापासून आम्ही किती खोल गेलो आहोत. आमच्यामध्ये दैवी पूर्णता यावी ही त्याची इच्छा आहे. हो, एक वेळ जेव्हा आपण त्याला भेटू, आपण त्याच्यासारखे होऊ असं पाऊल म्हणतो. आणि त्या प्रक्रियेमध्ये आम्हाला पुढं 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 जायचं आहे. आमच्यापैकी अनेक जण सुरुवात चांगली आम्ही करतो, परंतु मग आम्ही एका ठिकाणी अडकून पडतो. आमची वाढ खुंटते. आणि आज मंडळीमध्ये असे अनेक आहेत की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वाढणं थांबवलेलं आहे. प्रभूमध्ये त्यांची वाढ होत नाही आहे. आणि आम्हाला आज त्याची गरज आहे. प्रभूमध्ये आम्हाला वाढण्याची गरज आहे, उन्नती करण्याची गरज आहे, प्रगती करण्याची गरज आहे, पुढं पुढं जाण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याला स्वतःचं जीवन तपासून पाहण्याची गरज आहे. देवाच्या वचनावर आधारित माझं जीवन अधिक ख्रिस्तासारखं होत आहे का? माझा स्वभाव अधिक ख्रिस्तासारखा होत आहे का? आमच्या मंडे बायबल स्टडीमध्ये आम्ही पेत्राचं दुसरं पत्र याचा अभ्यास सध्या करत आहोत. आम्ही पहिलं पत्र नुकतंच संपवलं आणि आता पेत्राचं दुसरं पत्र याचा अभ्यास आम्ही करत आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे ख्रिस्तामध्ये वाढू शकतो याविषयी बोलत असताना, किंवा आमचं आध्यात्मिक जीवन याविषयी बोलत असताना आत्म्याचं फळ आमच्यामध्ये दिसावं. गलती 5:22 आणि 23 मध्ये आत्म्याच्या फळाविषयी सांगितलंय. पुष्कळदा इंग्रजीमध्ये बोलताना लोक असे म्हणतात फ्रूट्स ऑफ द स्पिरिट. ते फ्रूट्स नाही म्हटलेलं, फ्रूट ऑफ द स्पिरिट म्हणजे एक फळ. आत्म्याचं एकच फळ आहे आणि त्या फळामध्ये या सगळ्या 9 दानांचा समावेश आहे. जणू काही संत्र्याच्या जशा फोडी असतात ना, तसं हे आत्म्याचं फळ आहे. त्यामध्ये ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टींचा समावेश, या 9 गोष्टींचा समावेश त्यामध्ये होतो. आणि ती पूर्णता आमच्यामध्ये यावी अशी देवाची इच्छा आहे. जसं येशू ख्रिस्त पूर्ण होता, तसं देवाची इच्छा आहे की आम्ही सुद्धा पूर्ण व्हावं. इनफॅक्ट या ठिकाणी वचन काय सांगतं, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. देव जेव्हा आमच्याकडे पाहतो तेव्हा म्हणतो की हा पूर्ण झाला आहे. आम्हाला माहीत आहे नाही, आम्हाला पूर्ण व्हायचं आहे, आम्हाला वाढत जायचं आहे. परंतु देव जेव्हा येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्याकडे पाहतो तेव्हा येशू ख्रिस्ताचं जीवन त्याला दिसतं. येशू ख्रिस्तामध्ये मी कसा पूर्ण आहे हे तो पाहू शकतो. आम्हाला यासाठी स्वतःचं समर्पण करण्याची गरज आहे. अधिक आणि अधिक स्वतःला देवाच्या हातामध्ये आम्हाला
सोपून द्यायचे, झोकून द्यायचे. आणि जेव्हा आम्ही ते करत राहतो त्यावेळेस ख्रिस्ताची पूर्णता आमच्यामध्ये वाढत राहते. आज आम्हा सर्वांना याची गरज आहे, नाही का? आम्ही किती धार्मिक असू, आम्ही किती पवित्र असू, आम्ही किती पवित्रशास्त्र वाचत असू, प्रार्थना करत असू, तरी आम्हा सर्वांना वाटचाल करायची पूर्णतेकडं. आम्ही पुष्कळदा एकमेकांशी तुलना करतो आणि म्हणतो आम्ही त्याच्यापेक्षा बरा आहे. दुसऱ्यांबरोबर नाही आम्हाला तुलना करायची. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव माझ्यामध्ये आहे का हे मला पाहायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची पूर्णता माझ्यामध्ये येण्यासाठी मी परमेश्वराला संधी देत आहे का हा विचार मला करायला हवा. येशू ख्रिस्ताविषयी बोलताना पाऊल असं म्हणतो, जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होत असताना या गोष्टीची जाणीव पाऊल करून देत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे ना, तो सर्व सत्तेचं आणि अधिकाराचं मस्तक आहे. ही इज द हेड ऑफ ऑल पॉवर अँड अथॉरिटी. येशू ख्रिस्तामध्ये जे सामर्थ्य आहे, येशू ख्रिस्तामध्ये जो अधिकार आहे, तो अमर्याद आहे. तो सर्वांच्या वर आहे. ही इज द हेड ऑफ एव्हरीथिंग. हो, जगामध्ये कदाचित अनेक जण त्याला मानत नाहीत, त्याचा अपमान करतात, त्याची निंदा करतात, पण तरी सुद्धा सर्व सत्ता आणि अधिकार त्याच्यावर त्याचा अधिकार आहे. तो सर्वांचं मस्तक आहे आणि देवानं प्रभू येशू ख्रिस्ताला हा अधिकार दिलेला आहे. महाराष्ट्रातला एक मंत्री ज्यानं ख्रिस्ती लोकांविषयी काही अपमानजनक असं भाष्य केलं, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा पण अपमान केला. तो म्हटला, जो स्वतःला वाचू शकला नाही, कसा तो वधस्तंभावर मरण पावला, त्याला स्वतःला नाही वाचवता आलं, तो तुमचा काय बचाव करणार. ते असं पण म्हटले की करा प्रार्थना करा येशूची, तो माझी आमदारकी घालून दाखवतो का बघूया, मग त्याच्यामध्ये आहे का ते ताकद. आज येशू ख्रिस्ताला आव्हान करणारे जगामध्ये पुष्कळ आहेत. येशू ख्रिस्ताचा अधिकार न मानणारे आज जगामध्ये बहुसंख्य आहेत. दे आर इन मेजॉरिटी. पण तुम्ही आणि मी, कदाचित आम्ही अल्पसंख्याक असू, पण आम्ही हा विश्वास ठेवतो प्रभू येशू ख्रिस्त सर्व अधिकार आणि सत्ता याच्यावर मस्तक आहे. ही इज द हेड. सर्व काही त्याच्या नियंत्रणाखाली आहे. त्याच्या इच्छेशिवाय कोणती गोष्ट घडत नाही. आणि एक दिवस येणार आहे की प्रत्येक गुडघा त्याच्या नावानं टेकेल, प्रत्येक जिव्हा या जगातील कबूल करेल की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. तो दिवस काय फार लांब नाही आहे. आणि त्या दिवसाची आम्ही वाट पाहतो. हो, या जगामध्ये येशू ख्रिस्ताची निंदा होईल, त्याचा द्वेष केला जाईल, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा द्वेष केला जाईल, त्यांना त्रास देण्यात येईल, त्यांचा छळ करण्यात येईल. आणि आज भारतामध्ये घडत आहे. परंतु सत्य हे आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार सर्वांवर आहे. जे कदाचित आज आमचे शत्रू आहेत, आमचा द्वेष करणारे आहेत, आमचा छळ करणारे आहेत, त्यांच्यावर सुद्धा अधिकार येशूचा आहे. आणि तो जो अधिकार आहे तो आम्हाला म्हणतो की त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण केलेले आहोत. किती दिलासा देणारा हा विचार आहे, किती धीर देणारा हा विचार आहे. हो, या जगामध्ये आम्हाला दुःख आहे, त्रास आहे, अपमान आहे, छळ आहे, तरीसुद्धा आम्ही ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेले आहोत. येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला सुद्धा अधिकार आहे. आणि आम्ही त्या दिवसाची सुद्धा वाट पाहतो की आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर या जगावर राज्य करणार आहोत. येशू आपल्या शिष्यांसहित या पृथ्वीवर राज्य करण्यासाठी येणार आहे, अशी भविष्यवाणी आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो, नाही का? या जगामध्ये आम्हाला अधिकार नसेल, या जगामध्ये आम्हाला किंमत नसेल, या जगामध्ये आमची अवहेलना होत असेल, पण आम्ही ख्रिस्ताबरोबर जर आहोत तर एक दिवस आम्ही जगावर राज्य करणार आहोत. कदाचित तुम्ही असं म्हणाल, तुम्ही आम्हाला भविष्यातल्या गोष्टी सांगता, आज काय? आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त हा राजा आहे, तो प्रभू आहे. होय, त्याने सैतानाला काही अधिकार दिलेले आहेत, मर्यादित वेळ दिलेला आहे. तोपर्यंत सैतान आपलं कार्य करू शकतो.
परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि जर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमचा याजक असेल, आमच्यासाठी मध्यस्थी करत असेल, तर आम्हाला निराश होण्याचं कारण आहे का? आम्हाला घाबरून जाण्याचं कारण आहे का? नाही. आम्ही स्वतःला धीर देऊ, आम्ही प्रभूमध्ये बलवान होऊ आणि प्रभूसाठी मोठं कार्य करणारे आपण प्रभूचे दास, प्रभूचे सैनिक होऊ. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दाखवलास. तुझ्या उपस्थितीमध्ये तुझी स्तुती, आराधना, भक्ती करण्यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस. आम्ही तुझे उपकार मानतो. तुझं जे वचन आमच्याकडे आलं आहे प्रभू, तुझं हे जिवंत पवित्र वचन आहे. या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलतोस. पवित्र आत्म्याच्याद्वारे या वचनांचा उलगडा तू आम्हाला करतोस. म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आज जे सत्य तू आम्हाला प्रगट केलं आहेस, ज्या गोष्टी आम्हाला समजल्या आहेत, त्यावर आम्ही अधिक मनन करावं. तुझ्या आज्ञा पाळण्याचा आम्ही प्रयत्न करावा. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आम्हा सर्वांना पुन्हा एकदा एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. काय प्रियजन हो, आजची उपासना आवडली? प्रभूने आशीर्वाद दिला? मग तुम्हाला माहीत आहे, हा आशीर्वाद आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना जरूर द्या. उपासनेची लिंक त्यांनाही द्या. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.